नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित बघा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घड्याळ यावरचे प्रश्न बघणार आहोत। आता बघा, घड्याळामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जातात। आता इथे मात्र आजच्या व्हिडिओमध्ये 4थीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिल्यांदाच असे काही प्रश्न आलेले आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनी हे प्रश्न नक्की बघा आणि कसे सोडवायचे ते बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आले तर नक्कीच तुमचे मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, आपल्याला इथे असं विचारलं आहे, घड्याळाचे टोल मोजा। आता असे काही प्रश्न विचारले जातात की ज्याच्यामध्ये बघा, प्रश्न वाचूया म्हणजे आपल्या लक्षात येईल। नेहमीप्रमाणे टोल देणाऱ्या घड्याळामध्ये सकाळी 9:15 पासून 12:35 पर्यंत किती टोल पडतील। आता बघा, इथे फक्त शब्द आहे नेहमीप्रमाणे, पण असं सांगितलं आहे का की तासाला टोल पडतो किंवा अर्धा तासाला टोल पडतो, असं काहीही दिलेलं नाही आहे। मग आता काय करायचं, अशा प्रश्नामध्ये काय करायचं आहे, सकाळी 9:15 बघा, सकाळी 9:15 ते दुपारी 12:35 पर्यंत आहे। दुपारी 12:35 पर्यंत आहेत। आता बघा, इथे 9 वाजून गेलेत, प्रत्येक तासाला 1 टोल। बघा, घड्यामध्ये 1 वाजला तर 1 टोल, घड्यामध्ये 2 वाजले तर 2 टोल, या पद्धतीनं, आणि दर अर्धा तासाला 1 टोल, या पद्धतीनं टोल असतात। मग आता इथे 9:15 झालेत, मग बघा बरं, 9:30 वाजता 1 टोल पडेल। बघा, अर्धा तासाला 1 टोल सांगितलं मी, मग 9:30 वाजता 1 टोल पडेल। 9:30च्या नंतर किती, अर्धा तासाने 10 वाजले, मग 10 वाजता 10 टोल, 10 वाजता 10 टोल सांगितलं। 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल, 3 वाजता 3 टोल, मग 10 वाजता 10 टोल। 10च्या नंतर किती वाजतात, 10:30 वाजतात, मग 10:30 वाजता 1 टोल, कारण दर अर्धा तासाने किती असतो, 1 टोल असतो। 10:30च्या नंतर 11 वाजतात, 11 वाजता 11 टोल, 11च्या नंतर 11:30, 11:30 वाजता 1 टोल, कारण 11:30 झालेत, अर्धा तास झाला आहे। आता बघा, 12 वाजता 12 टोल आणि 12:30 वाजता 1 टोल। आता 12:35 पर्यंत, म्हणूनच मग 12:30 पर्यंत घेतलं। आता हे टोलची संख्या आहे, मग यांची आपण काय करूया, बेरीज करूया। मग बघा, 1 2 3 4 5 6 7, किती आले इथे, 7। आता इकडचं बघा, 1 2 3, मग आपलं उत्तर किती आले, 37। म्हणजेच नेहमीप्रमाणे टोल देणाऱ्या घड्याळामध्ये सकाळी 9:15 पासून 12:35 पर्यंत एकूण 37 टोल पडतील। मग बघा बरं, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 37। पुढचा प्रश्न बघूया। आता इथे बघा, नेहमीप्रमाणे टोल देणाऱ्या घड्याळाप्रमाणे सकाळी 7:20 पासून 9:25 पर्यंत किती टोल पडतील। बघा, हे सकाळचेच 9 आहेत। आता नेहमीप्रमाणे टोल दिलेत म्हणजे काय, तासाला जेवढे तास तेवढे टोल आणि अर्धा तासाला 1 टोल। मग आता बघा, सकाळी 7:20, मग 7 वाजून गेलेले आहेत आहे की नाही, पण 7:30 वाजणार आहेत, मग 7:30 वाजता किती टोल पडेल, 1 टोल, कारण 7 वाजून अर्धा तास झाला आहे, मग ह्या अर्धा तासाचा 1 टोल। 7:30च्या नंतर किती वाजतात, 8 वाजतात, मग 8 वाजता 8 टोल आहे की नाही। 8च्या नंतर 8:30 वाजता अर्धा तास होतोय ना, म्हणजे हा अर्धा तासाचा 1 टोल। 8:30च्या नंतर 9 वाजतात, मग 9चे 9 टोल, ठीक आहे। आता इथे 9:25 आहेत, अर्धा तास पूर्ण आहे का, नाही, मग इथपर्यंतच घ्यायचं। मग बघा बरं, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10 आणि 9 19, मग एकूण किती टोल पडतील, तर 19 टोल पडतील। बघा, या पद्धतीने आपल्याला टोलचे हे प्रश्न सोडवायचे आहेत। बघा, इथे आपण अजून एक गणित घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल। नेहमीप्रमाणे टोल देणाऱ्या घड्याळामध्ये सकाळी 10:35 पासून 4:40 पर्यंत किती टोल पडतील।
आता बघा 10:35 झालेत, म्हणजे 10:30 वाजून गेलेत. मग त्याच्यानंतर येणारा टायमिंग कोणता आहे? 11. मग 11 वाजता किती टोल पडतील? 11च टोल पडतील. 11च्या नंतर 11:30. 11:30 वाजता 30 मिनटं झालेत ना, म्हणून मी इथे 1 टोल. 11:30च्या नंतर 12. 12 वाजता 12 टोल. 12च्या नंतर 12:30. मग 12:30 वाजता किती? 1 टोल. त्याच्यानंतर 1च्या नंतर 1 वाजता 1च टोल. 2 वाजता 1च्या नंतर इथे 1:30 यायला पाहिजे, बरोबर आहे. 1:30 वाजता 1 टोल, कारण हा अर्धा तासाचा 1 टोल आहे की नाही, कारण 1 वाजून 30 मिनटं झालेत. त्याच्यानंतर 2 वाजता 2 टोल. आता बघा 2 वाजून 30 मिनिटं 1 टोल. त्याच्यानंतर 3 वाजता 3 टोल. 3च्या नंतर 3:30 वाजता 1 टोल, कारण 3 वाजून अर्धा तास झाले म्हणून 1 टोल. त्याच्यानंतर 4, मग 4 वाजता 4 टोल. आता 4 वाजून 40 मिनिटांपर्यंत सांगितलं आहे, म्हणून मग इथे 4 वाजून इथे 30 मिनटं घेऊया, त्याचा 1 टोल. ह्या टोलांची आपण काय करूया? इथे बेरीज करूया. मग बघा बेरीज केली की असं आपल्या लक्षात येतं. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. किती आले इथे? 19. हातचाला आला 1. मग बघा हा 1 2 आणि हे 3. मग एकूण टोल किती झाले? 39 टोल. मग बघा बरं प्रश्न काय विचारला होता? नेहमीप्रमाणे टोल देणाऱ्या घड्याळांमध्ये सकाळी 10:30 पासून संध्याकाळी 4:40 एकूण 39 टोल पडतील. बघा या पद्धतीने आपण घड्याळामध्ये एकूण टोल किती पडतील याचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणासहित सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल. बघा तुम्हाला सोडवण्यासाठी मी एक प्रश्न देते, त्याचं उत्तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. बघा प्रश्न सगळ्यांनी लिहून घ्यायचे आणि याचं उत्तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुम्हाला हा प्रश्न समजला का नाही तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.